भटके कुत्रे हा प्रत्येक शहरामधला, प्रत्येक जिल्ह्यामधला एक खूप मोठा चिंतेचा विषय बनलाय। तसाच तो पुण्यामध्ये सुद्धा आहे। पण पुणे महानगरपालिकेनं या भटक्या कुत्र्यांना आळा घालण्यासाठी किंवा त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी एक वेगळी शक्कल लढवली आहे। कारण पुण्यामध्ये आता कुत्र्यांना मायक्रोचिप बसवली जाणार आहे। आपण जर पुण्याचा विचार केला तर पुण्यातल्या भटक्या कुत्र्यांची संख्या जवळपास 2.5 लाखांच्या घरात पोहोचली आहे। आणि या मायक्रोचिपचा जो प्रकल्प आहे किंवा प्रयोग आहे तो राज्यातला पहिलाच प्रयोग आहे। या महिन्यापासून त्याची सुरुवात होणार आहे। या भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवरती हल्ले होण्याचं प्रमाण दिवसागणिक वाढतंय। यामुळे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागानं श्वानांची नसबंदी करण्याची मोहीम सातत्याने राबवली आहे। आता पशुवैद्यकीय विभागानं शहरातल्या श्वानांना मायक्रोचिप बसवण्याचा निर्णय घेतलाय। तर हा मायक्रोचिपचा प्रयोग नेमका काय किंवा भटक्या कुत्र्यांमध्ये ही मायक्रोचिप नेमकी कशी बसवली जाणार आहे ते आपण जाणून घेऊयात की पुणे महानगरपालिका हा प्रयोग नेमका कसा राबवेल। ते मायक्रोचिप कशी बसवली जाणार आहे। या चिप कुत्र्याच्या खांद्यावरती इंजेक्शनद्वारे टोचल्या जातील। या चिपमध्ये RFID तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल। पुणे हे राज्यातलं पहिलं शहर असेल की जिथे या तंत्रज्ञानाचा वापर करून मायक्रोचिप बसवला जाणार आहे। या मायक्रोचिपला एक 15 आकड्यांचा क्रमांक असणार आहे आणि स्कॅनरच्या सहाय्याने कुत्र्यांसंदर्भातली माहिती मिळवता येणार आहे। सुरुवातीला एकूण 600 कुत्र्यांना या मायक्रोचिप लावण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। आणि पुण्यात भटक्या कुत्र्यांची संख्या नेमकी किती आहे तर 2023 साली पुणे महानगरपालिकाकडनं भटक्या कुत्र्यांची गणना करण्यात आलेली होती, मोजणी करण्यात आलेली होती। त्यानुसार पुणे शहरामध्ये पुण्याच्या आसपास जवळपास 1,79,940 श्वान आहेत। म्हणजे 2 लाख इतका आकडा आपण साधारणपणे ग्राह्य धरूया। पुणे महानगरपालिकेमध्ये 34 गावं समाविष्ट झाल्यामुळे या गावातल्या श्वानांची भटक्या कुत्र्यांची सुद्धा भर या आकडेवारीमध्ये पडलेली आहे। त्यामुळे हा आकडा अर्थातच मोठा आहे, वाढलेला आहे। पुण्यातल्या भटक्या कुत्र्यांची एकूण संख्या ही जवळपास 2.5 लाखांच्या घरात असल्याची माहिती मिळते आणि सुरुवातीला 600 श्वानांना 600 कुत्र्यांना या मायक्रोचिप्स बसवल्या जाणार आहेत आणि याद्वारे या कुत्र्यांवरती आळा ठेवता येईल, नजर ठेवता येईल असं महानगरपालिकेचं म्हणणं आहे। आणि पुणे शहर हे पहिलं शहर आहे राज्यातलं अशा पद्धतीचा प्रयोग राबवणारं।